द रिपब्लिकन विजन चैनल में आप सभी दर्शकों का स्वागत है। 3 जनवरी सावित्रीबाई फुले जयंती के अवसर पर सेकुलर महिला फ्रंट नागपुर की ओर से इंदौरा स्थित नामांतर शहीद स्मारक में कार्यक्रम का आयोजन किया गया था। सर्वस्व हृदयी पांढा नयनी पाणी हृदयी पांढा नयनी पाणी जन्मोजन्मीची कहाणी हृदयी पांढा नयनी पाणी बंदिनी स्त्री बंदीने आपण राहिलो नाही राहूनच गेलो पूर्ण झालं। शाळा काढायसाठी महात्मा फुलेंना म्हणजे या दोन्ही दाम्पत्यांना किती त्रास घ्यावा लागला हे सगळ्यांनाच माहीत आहे। पण त्या शाळा उभारायसाठी निधी लागतो, हा निधी कुठून आणणार? मग त्यांनी माहिती काय, इंग्रज लोक त्या काळाला पुलं बांधत होते, मोठमोठ्या इमारती बांधत होते, त्यांचे ठेके म्हणजे कंत्राट, मराठीत त्याला कंत्राटदार म्हणतात, कंत्राटदाराचं काम त्यांनी केलं आणि त्यांचे ठेके घेतले आणि आलेल्या नफ्यातून या शाळा, कारण त्यावेळेला बहुजनांची आर्थिक स्थिती काही चांगली नव्हती, त्यामुळे आणि इथली काही गव्हर्नमेंट नव्हती की तुम्हाला मदत करणार, मग त्यांनी ती शक्ती लढवली। पण ते इंजिनियर नव्हते, लक्षात घ्या, महात्मा फुले इंजिनियर नव्हते, पण त्यांनी त्यावेळेला ते काम तिथे केलं आणि ते त्यांनी म्हणजे सक्सेससुद्धा करून दाखवलं। अशा खूप काही गोष्टी आपल्या छोट्या ॲक्च्युली आपण लोकांना सांगू शकतो आणि त्याच्यातून मिळालेल्या पैशातून त्यांनी तेवढ्या शाळा दिल्या। त्याच्यातही त्यांनी लोकांसाठी, जसं आता विधवा महिला असेल, आता बाईंनी सांगितलं की देवदासी झाल्या, देवदासी महिलांना काहीच हे नव्हतं, त्यांच्यापासून जी मुलांची उत्पत्ती होत होती, त्यांनी बरीचशी मुलं यांच्याकडे घ्यायची। त्यातल्या त्यात एखादी महिला विधवा झाली, तिच्या घरचे लोक तिच्यावर बलात्कार करायचे, त्यावेळेला त्यांची मुलं त्यांनी सांभाळली। अशा अनेक उदाहरणं तुम्हाला देता येईल, हे उदाहरण एवढंच महत्त्वाचं आहे। शाळा कशा काढल्या अशाच नाही काढल्या आणि म्हणून त्या सावित्रीबाईंना शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या जे म्हणतात ते काही भारतातली पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका होण्याचा मान त्या सावित्रीबाईंना आहे आणि त्या सावित्रीबाईंना आपण सुरुवात अशी शिकाळी तू पाशी शिकली, मुलींसाठी पहिली शाळा तू काढली, मुलींसाठी पहिली शाळा तू काढली, सुरुवात केली। त्यानंतर 1846 पुण्यातील भिडेवाडा इथे त्यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली। मुलींना शिकवण्यासाठी जबाबदारी सावित्रीबाई फुले यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली। त्यांच्या या कार्यास नम्रट लोकांनी खूप विरोध केला। लोक त्यांना अपशब्द बोलत, त्यांच्या अंगावर शेण किंवा दगडी फेकत, त्यांना जीवे मारून टाकण्याची धमकी देत असत। मात्र मनात कोणतीही भीती न ठेवता सावित्रीबाईंनी आपले शैक्षणिक व सामाजिक कार्य सुरूच ठेवले। त्यांची अस्पृश्यता, सतीप्रथा, बालविवाह आणि विधवा विवाह या विषयावर अनमोल असे कार्य केले। किती त्यांना त्रास सहन करावा लागला तरीही पण त्या डगमगल्या नाही। ज्योतिराव फुल्यांचा त्यांच्या पाठीशी खूप पाठिंबा होता। कोणतीही स्त्री जेव्हा चांगले कामं करायला जाते तर तिच्या पाठीमागे तिच्या पतीचा हात असायला पाहिजे, तेव्हाच ती स्त्री कोणतेही काम करू शकते। त्या 9 वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांचं लग्न झालं। 9 वर्ष म्हणजे काय, 9 वर्षाची मुलगी आता खेळते, तेव्हा त्यांचं 9 वर्षात लग्न झालं, काय करणार त्यांना? तेव्हा ज्योतिबा फुले 13 वर्षाची होते। ज्योतिराव फुल्यांना वाटत होतं की पुरुष शिकू शकतात तर महिला का नाही शिकू शकत, तर त्यांनी आपल्या पत्नीपासूनच सुरुवात केली की स्त्रियांना शिकवण्यासाठी। त्यांनी सावित्रीबाईला बसवून शिकवलं आणि त्यांना शाळा काढायसाठी
लावली, तर त्यांना घराच्या बाहेर त्यांच्या वडिलांनी घराच्या बाहेर काढलं. कारण की लोक का म्हणायचे की स्त्रिया शिकल्या नाही पाहिजेत, स्त्रिया जर शिकल्या तर धर्म डुबला, मग त्यांचे नवरे मरतील. कारण की बाया शिकल्या तर त्यांचे नवरे मरतात ना. हे अशी प्रथा होती आधी. आता बाया एवढ्या कलेक्टर झाल्या तर एका बाईचे नवरे नाही मिळले, मरतात का आता? नाही मरत. हे त्या काळातली गोष्ट होती. तर स्त्री शिकली नाही पाहिजे म्हणून ज्योतिराव फुल्यांनी कोणाचं ना एकदा घर सोडून दिलं, आई वडिलांना सोडून दिलं, पण पत्नीसोबत ते बाहेर निघाले. लोकांना शिकवते वेळ महान लोकांना शिकवत आहे. महान लोकांसाठी शाळा काढली, धर्म बुडवला. ती धर्म बुडव्या तिचा भाऊ सुद्धा म्हणायचा. आणि त्यांनी मग तिच्या सासऱ्याकडे गुलाबरावजीकडे तक्रार केली आणि त्यांनी घरातून बाहेर काढले. त्यांनी म्हटलं हे शिक्षण बंद करा, नाहीतर मग घर सोडून जा. त्यांनी म्हटलं पतींनी की आता मी तर निघत आहे, तू विचार कर. कारण त्यांनी त्यांच्यावर लादलेलं नव्हतं, पण ते म्हणाले तुम्ही बाहेर निघता, माझे पती आणि मी तुमच्या मागोमाग, तुम्ही माझी छाया आणि मी तुमची सावली आहे. ते त्यांच्या मागे निघाल्या आणि मुस्लिम फारुका शेखच्या कडे गेले आणि तिथे त्यांनी मुक्काम केला. असं करता करता ते थांबले नाही आणि त्यांनी एका मागोमाग 18 शाळा काढल्या. पण त्या काळात 18 शाळा काढल्या तरी बाबासाहेबांच्या काळात शाळा का नव्हते? आपल्या लोकांना काय शिकवत नव्हते का? आतमध्ये जाऊ देत नव्हते? बाबासाहेब सुद्धा बाहेर शिकून अभ्यास केला, आतमध्ये फळ्याला